नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. दिवाळी निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक हे सोने खरेदी करीत असतात. त्यातच धुळे शहरात देखील नागरिकांनी दिवाळीच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने सोने खरेदी केले आहे. भाव जरी वाढले असले तरी नागरिकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. एकीकडे सोन्याचा भाव वाढला व GST देखील 3% आहे. राज्य व केंद्र शासनाने ही GST 3%वरून 2% करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना देखील याचा फायदा होईल, अशी मागणी सराफ असोसिएशनच्या वतीने अजय नाशिककर यांनी शासनाकडे केली आहे. आगामी लग्न सराईत देखील सोनं चांदी खरेदीसाठी नागरिक येत असतात. त्यांना देखील याचा फायदा होईल व शासनाला देखील मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होईल. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने GSTचे दर कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्व देशभरातील राज्यभरातील दिवाळीच्या खूप भरघोस शुभेच्छा. आज दिवाळीनिमित्त या 2-4 दिवसापासून बाजारामध्ये भरपूर रेलचाल चालू आहे. परंतु आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. संध्याकाळची धावपळ चालू आहे आणि सर्वांच्या घरोघरी लक्ष्मीचे पूजन होणार आहे. परंतु थोडंसं हिरमोड म्हणजे संध्याकाळीच पाऊस पडला आहे आणि पाऊस थोडा चालू आहे. त्यामुळे थोडी गर्दी कमी झाली, रस्त्यावरही गर्दी कमी झाली. पण आता सगळी जनता आपली दिवाळी लक्ष्मीचं पूजन करणार, गोड जेवण करणार आणि लक्ष्मीला प्रसन्न करणार. ही शुभेच्छा की आजच्या पूजनाने प्रत्येकाच्या घरात प्रचंड लक्ष्मीची आवकता येऊ, ही सदिच्छा व्यक्त करतो. आजच्या दुकानामध्ये भाव आहे सोन्याचा 1,29,500 रुपये 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव जो दिवाळीच्या अगोदर 2 लाखापर्यंत गेला होता तो बराचसा उतरून 1,67,000 रुपये किलोपर्यंत आलेला आहे. म्हणजे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या घडामोडी म्हटल्या जातात, पण काय नेमकं खरं कारण कळत नाही. एकदम भाव 20-30 रुपये किलोने वाढतो चांगली मागे आणि उतरतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.